हॅलो फ्रेंड्स, आज आपण रिप्रोडक्शन इन प्लांट्सचा पार्ट 2 बघणार आहोत. बघा, पहिल्या पार्टमध्ये आपण असेक्शुअल रिप्रोडक्शन मेथड्स बघितल्या होत्या प्लांट्स मधल्या. त्याच्यात फ्रॅगमेंटेशन बघितलं होतं, बडिंग बघितलं होतं. त्याच्यानंतर 2-4 मेथड्स आपण बायनरी फिशन मेथड बघितली होती. तर आज आपण मात्र त्याच्या पुढचा पार्ट बघणार आहोत. आता हे बघत असताना तुम्हाला माहिती आहे की सेक्शुअल मोड ऑफ रिप्रोडक्शन जो आहे प्लांट्सचा, त्याच्यामध्ये मेन रिप्रोडक्शन पार्ट कुठला आहे तर तो फ्लॉवर आहे. हे आपण 6th स्टँडर्ड मध्ये शिकलेलो आहोत. तर सेक्शुअल मोड ऑफ रिप्रोडक्शन इन प्लांट्स बद्दल आपण थोडी इन्फॉर्मेशन घेऊया. प्लांट्स रिप्रोड्यूस सेक्शुअली थ्रू द रिप्रोडक्टिव्ह पार्ट्स कॉल्ड गॅमेट्स. गॅमेट्स जे आहेत, मेल आणि फिमेल गॅमेट्स, ह्याच्या मदतीने प्लांट्समध्ये सेक्शुअली रिप्रोड्यूस होत असतात. द मेल पार्ट प्रोड्युसेस मेल गॅमिट अँड फिमेल पार्ट प्रोड्युसेस फिमेल गॅमिट. आता प्लांटमध्ये हे मेल आणि फिमेल पार्ट असतात. त्याच्यामध्ये मेल पार्टमध्ये मेल गॅमिट तयार होतं आणि फिमेल पार्टमध्ये फिमेल गॅमिट तयार होत असतं. गॅमिट्स फ्यूज टू फॉर्म अ झायगोट विच डेव्हलप्स इनटू अ न्यू इंडिव्हिज्युअल. हे जे दोन गॅमिट्स आहेत, मेल आणि फिमेल गॅमिट्स, यांचं फ्युजन होतं. ते एकमेकांमध्ये फ्यूज होतात आणि त्याच्यापासून झायगोट ही एक सेल तयार होते आणि त्या झायगोटचं नंतर ट्रान्सफॉर्मेशन कशात होतं, न्यू इंडिव्हिज्युअलमध्ये किंवा नवीन प्लांटमध्ये झालेलं आपल्याला दिसतं. आता ह्याच्यातला सगळ्यात बेसिक जो पार्ट आहे की जो सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये पार्ट घेतो प्लांटचा, किंवा ज्याच्या थ्रू प्लांटचं सेक्शुअल रिप्रोडक्शन होतं, तो म्हणजे फ्लॉवर. आता या फ्लॉवरचं थोडंसं स्ट्रक्चर आपण बघूया. 6th स्टँडर्ड मध्ये आपलं एकदा झालेलं आहे. पुन्हा आपण इथं थोडंसं ते रिवाइज करूया. स्ट्रक्चर ऑफ टिपिकल फ्लॉवर. एका फ्लॉवर मध्ये आपल्याला कुठले कुठले पार्ट्स बघायला मिळतात हे थोडंसं आपण रिवाइज करूया. त्याच्यातलं पहिलं आहे दॅट इज सेपल. आता तुम्हाला माहितीये सेपल म्हणजे आउटर मोस्ट व्हर्ल ऑफ द फ्लॉवर. कुठले फ्लॉवर तुम्ही जर बघितलं तर त्याच्या बेसला ग्रीन कलरचं तुम्हाला एक पाकळ्यांचं एक स्ट्रक्चर दिसतं. दॅट स्ट्रक्चर किंवा ते जे पार्ट्स आहेत दे आर सेपल्स ऑफ द फ्लॉवर. दे आर स्मॉल लीफ लाईक स्ट्रक्चर्स फाउंड ऍट बेस ऑफ द फ्लॉवर. फ्लॉवरच्या सगळ्यात बेसला, जिथं फ्लॉवरचा स्टॉक असतो त्याच्या वरच्या बाजूला आपल्याला हे एकदम छोट्या छोट्या पानांसारखं स्ट्रक्चर दिसतं. मेन फंक्शन इज टू प्रोटेक्ट द फ्लॉवर इन यंग स्टेज. ह्या ग्रीन पेटल्स ज्या सेपल्स जे असतात त्याचं मेन फंक्शन काय असतं तर ज्यावेळी फ्लॉवर बर्ड कंडिशनमध्ये असतं, म्हणजे आतले पार्ट्स एकदम डेलिकेट नाजूक असतात, त्यावेळी काय केलेलं असतं, ह्या सेपल्सनी ते आतले पार्ट सगळे कव्हर केलेले असतात आणि इतर जे काही एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स आहेत, विंड असेल, इन्सेक्ट्स असतील किंवा इतर काही गोष्टी असतील, त्याच्यापासून आतल्या पार्टचं प्रोटेक्शन करायचं हे त्याचं मेन फंक्शन आहे. अँड टुगेदरली इट फॉर्म्स कॅलिक्स. आणि ही जी सगळी सेपल्स जी असतात त्याचा जो कोन तयार होतो दॅट इज कॉल्ड कॅलिक्स. आता हे तुम्ही रोज फ्लॉवरमध्ये, हिबिस्कस फ्लॉवर्समध्ये ह्या गोष्टी तुम्ही ऑब्झर्व करू शकतात. किंवा इथं शेजारच्या डायग्राम मध्ये सुद्धा तुम्हाला हे फ्लॉवर दिसतंय. त्याच्यामध्ये सगळ्यात बेसला त्या स्टॉकच्या वरती ज्या ग्रीन कलरचा जो पार्ट दिसतोय दॅट इज नथिंग बट सेपल्स किंवा कॅलिक्स. त्याच्यानंतर जो पार्ट येतो आतल्या बाजूचा दे आर कॉल्ड पेटल्स. म्हणजे फुलाच्या ज्या पाकळ्या म्हणतो आपण, ते काय म्हणतात, त्याला पेटल्स असं म्हणतात. दे आर ब्राईटली कलर्ड अँड समटाइम्स सेंटेड. ह्या पेटल्सचा कलर हा वेगवेगळा असतो, ब्राईट कलर असतो एकदम. आणि बऱ्याचशा पेटल्स ज्या असतात त्या सेंटेड असतात. त्यामुळे फुलाला जो वास येतो तो कशाचा असतो, ह्या पेटल्सचा असतो. किंवा एखादं फ्लॉवर तुम्हाला जे ओळखता तुम्ही ह्या पेटल्सच्या कलरवरनं ओळखतात. वी नो फ्लॉवर्स बाय कलर्स ऑफ पेटल्स. ह्या पेटल्सच्या कलरवरनं आपण ते फ्लॉवर आयडेंटिफाय करत असतो. रेड रोज मीन्स रेड पेटल्स, व्हाईट रोज मीन्स व्हाईट पेटल्स. रेड कलरचं जर रोज पेटल्स असतील तर आपण त्या रोजला रेड रोज असं म्हणतो, कारण तो कलर रेड दिसतो त्या फ्लॉवरचा. व्हाईट कलरचे पेटल्स असतील तर आपण त्याला व्हाईट फ्लॉवर असं म्हणतो. लक्षात आलं? म्हणजे त्या पेटलवरनं आपण ते फ्लॉवर जे आहे हे काय करत असतो, आयडेंटिफाय करत असतो. फंक्शन ऑफ पेटल्स इज टू अट्रॅक्ट इन्सेक्ट्स अँड बर्ड्स. ह्या पेटल्सचं मेन फंक्शन काय आहे तर जे इन्सेक्ट्स आणि बर्ड्स असतात त्यांना अट्रॅक्ट आपल्याकडे करून घ्यायचं. कशासाठी हे पण आपण 6th स्टँडर्ड बघितलेलं आहे. पॉलिनेशन ही जी इम्पॉर्टंट प्रोसेस आहे, ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन्स, त्याच्यासाठी प्लांट्सना ह्या इन्सेक्टची किंवा बर्ड्सची मदत लागते, हेल्प लागते. आणि त्यांना आपल्याकडे अट्रॅक्ट करून घेण्यासाठी ही पेटल्स जी असतात ही ब्राईटली कलर्ड असतात किंवा सेंटेड केलेली असतात. पेटल्स टुगेदर फॉर्म द करोला. आणि ही पेटल्स असतात ही एकत्रितपणे त्याचा जो कोन तयार झालेला असतो, ती पेटल्स जी असतात ती बॉटमला बऱ्यापैकी काही फ्लॉवर्समध्ये फ्यूज झालेली असतात किंवा काही फ्लॉवर्समध्ये सेपरेट असतात. रोज फ्लॉवर जर बघितलं तर प्रत्येक पेटल सेपरेट तुम्ही काढू शकता. पण काही जसं की हिबिस्कस फ्लॉवर, जास्वंद, त्याच्यामध्ये त्या पेटल्सचा कोन तयार झालेला असतो आणि तो जो ते जे स्ट्रक्चर असतं सगळी पेटल्स एकत्र त्याला म्हणलं जातं
कोरोला. इट ऑल्सो प्रोटेक्ट्स इनर डेलिकेट पार्ट्स ऑफ द फ्लॉवर. आणि हा पेटल्स जे असतात ती सुद्धा बऱ्यापैकी काय करत असतात, त्याच्या आतमध्ये जे काही छोटे छोटे फ्लॉवरचे डेलिकेट पार्ट्स असतात त्यांना प्रोटेक्शन पण देत असतात. बघा त्या फिगरमध्ये, शेजारच्या डायग्राम मध्ये तुम्हाला दिसतंय ती पिंक कलरची, रेड कलरची पेटल्स आहेत आणि त्याच्या आतमध्ये सुद्धा काही छोटे छोटे तुम्हाला डेलिकेट पार्ट्स दिसत आहेत. तर त्यांचं प्रोटेक्शन करायचं काम सुद्धा ही पेटल्स करत असतात. म्हणजे सेपल्स असतात ती सगळ्यात आउटर साईडला ग्रीन कलरची मोस्टली असतात. त्याच्यापासून तयार होणारा जो पार्ट असतो त्याला आपण कॅलिक्स म्हणतो. त्याच्या आतला पार्ट असतो दॅट इज पेटल्स. दे आर कलर्ड, ब्राईटली कलर्ड, सेंटेड टू अट्रॅक्ट इन्सेक्ट्स अँड बर्ड्स. आणि त्याच्यापासून तयार झालेला जो व्हर्ल असतो दॅट इज कॉल्ड करोला. त्याच्यानंतर त्या करोलाच्या आतमध्ये तुम्हाला स्टॅमेन्स दिसतात. बघा तिथं फिगरमध्ये दिसतात तुम्हाला असं एक थ्रेड लाईक स्ट्रक्चर दिसतंय. त्याच्यावरती असं नॉब सारखं, असं गाठीसारखं काहीतरी स्ट्रक्चर दिसते. ते पेटलच्या आतल्या बाजूला असतात आणि दे आर कॉल्ड स्टॅमेन्स. इट इज अ मेल पार्ट ऑफ फ्लॉवर. हा ह्या फ्लॉवरचा मेल पार्ट आहे. जे आपण सुरुवातीच्या स्लाइडमध्ये बघितलं होतं की मेल पार्ट प्रोड्युसेस मेल गॅमेट्स. तर ह्या मेल पार्टमध्ये मेल गॅमेट्स प्रोड्यूस केले जातात. इट कन्सिस्ट ऑफ स्टॉक, फिलामेंट अँड नॉब्ड सॅक लाईक स्ट्रक्चर ऍट द टिप कॉल्ड अँथर. आता तिथं शेजारच्या फिगरमध्ये एका स्टॅमेनची फिगर तुम्हाला दाखवलेली आहे. त्याला खाली ग्रीन कलरचा जो दिसतोय दॅट इज कॉल्ड स्टॉक किंवा फिलामेंट. आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती येलो कलरचं असं नॉब सारखं एक स्ट्रक्चर दिसते दॅट इज अ सॅक लाईक स्ट्रक्चर दॅट इज कॉल्ड अँथर. त्या अँथरचा कट सेक्शन पण तिथं दाखवलाय. त्या अँथरच्या आतमध्ये पोलन ग्रेन्स म्हणजेच मेल गॅमेट्स ही तयार होत असतात. अँथर प्रोड्युसेस पोलन ग्रेन्स विच कंटेन्स अ मेल रिप्रोडक्टिव्ह सेल कॉल्ड मेल गॅमेट्स. हे जे अँथर्स असतात त्याच्या आतमध्ये पोलन ग्रेन्स तयार होत असतात की ज्या पोलन ग्रेनमध्ये मेल रिप्रोडक्टिव्ह सेल असतात ज्याला आपण म्हणतो मेल गॅमेट्स. पोलन ग्रेन्स आर कव्हर्ड बाय टफ कोट विच सेव्स देम फ्रॉम ड्राईंग आउट. हे जे पोलन ग्रेन्स असतात त्याच्या आतमध्ये ते मेल गॅमेट असतात ते खूप डेलिकेट असतं. इट इज लाईक अ सिंगल सेल. एकदम लहान असतं, खूप डेलिकेट असतं. त्यामुळे ह्या पोलन ग्रेन्सवरती तुम्हाला एक असा हार्ड असा एक कोट त्याच्यावरती तयार झालेला असतो की जेणेकरून तो जो पोलन ग्रेन आहे तो ड्राय होऊ नये, आतलं मेल गॅमेट जे आहे ते जिवंत राहावं जोपर्यंत त्याचं ट्रान्सफर दुसऱ्या फ्लॉवरवरती होत नाही. तर अशा प्रकारे हे मेल गॅमेट्स किंवा पोलन ग्रेन्स तयार झालेले असतात. आणि हा जो पार्ट असतो त्याला आपण काय म्हणतो, स्टॅमेन्स असं म्हणतो. दिस पोलन ग्रेन्स आर लाईट वेट, पावडरी अपिअरन्स अँड हेल्प्स कॅरिंग थ्रू द एअर. आता हे जे पोलन ग्रेन्स असतात हे एकदम लाईट वेट असतात, एकदम लाईट वेट आणि असे पावडर सारखे तुम्हाला दिसतात. बघा तुम्ही घरातली पावडर घेऊन हातावर जर घेतली तर ती एकदम लाईट वेट असते आणि हवेत जर फुंकर मारली तर ती हवेत काय होती, तरंगते. तर हे जे लाईट वेट आणि पावडरी अपिअरन्स आहे त्याच्यामुळे काय होतं, हे पोलन ग्रेन्स एअरमधनं इकडे तिकडे ट्रान्सफर व्हायला त्या विंडमधनं किंवा एअरचा जो करंट असतो, लाईट ब्रीज असतो त्याच्यावरती सुद्धा हे पोलन ग्रेन्स काय होतात, त्याच्या लाईट वेटमुळं आणि पावडरी अपिअरन्समुळे इकडनं तिकडं इझिली कॅरी केले जातात. ऑल स्टॅमेन्स आर कलेक्टिव्हली कॉल्ड अँड्रोशियम. आणि हे सगळे जे स्टॅमेन्स आहेत, त्या स्टॅमेन्स हे नंबर ऑफ स्टॅमेन्स हे काय फ्लॉवर्समध्ये भरपूर असतात. म्हणजे शेजारच्या पिक्चरमध्ये तुम्ही बघताय तिथे 4-5 स्टॅमेन्स तुम्हाला दिसत आहेत. काही फ्लॉवर्समध्ये त्याच्यापेक्षा जास्त असतात. मारीगोल्ड फ्लॉवर म्हणजे झेंडूचं जर फुल बघितलं किंवा रोजचं जर फुल बघितलं तर त्याच्यामध्ये भरपूर तुम्हाला हे स्टॅमेन्स दिसतात. आणि हा स्टॅमेन्सचा जो बंच असतो त्याला आपण काय म्हणतो, अँड्रोशियम असं म्हणतो. आणि धिस इज मेजर मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट ऑफ द फ्लॉवर. त्याच्यानंतर आपण बघूया पिस्टिल म्हणजे काय. इट इज अ फिमेल पार्ट ऑफ द फ्लॉवर मेड ऑफ कार्पेल्स. हा जो पिस्टिल पार्ट जो आहे बघा त्या शेजारच्या डायग्राम मध्ये तुम्हाला दिसते की सगळ्यात सेंटरला असा एक उभा स्टॉक दिसतोय आणि त्याच्या खाली असा एक सोलन किंवा फुगलेलं सॅक सारखं एक स्ट्रक्चर दिसते. तो जो सेंटरचा जो ग्रीन पार्ट अख्खा जो दिसतोय त्याला म्हणलं जातं पिस्टिल किंवा कार्पेल असं म्हणलं जातं. आणि तो काय आहे, हा फिमेल पार्ट आहे फ्लॉवरचा. मे कंटेन अ सिंगल कार्पेल ऑर 2 or more कार्पेल्स. आणि ह्याच्यामध्ये ही कार्पेल्स जे असतात हे एकच एक असतं काही फ्लॉवर्समध्ये, काही फ्लॉवर्समध्ये एकापेक्षा जास्त कार्पेल्स सुद्धा तुम्हाला मिळू शकतात. आता हा जो पार्ट आहे फिमेल पार्ट, ह्याच्यामध्ये त्या फ्लॉवरचं किंवा त्या प्लांटचं फिमेल गॅमेट आपल्याला तयार झालेलं दिसतं. त्या खाली ती जे सोलन पार्ट आहे त्याच्यामध्ये अशी येलो तुम्हाला छोटे 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 काहीतरी स्ट्रक्चर दिसतंय बघा. दे आर ओव्ह्यूल्स. आणि तो काय आहे, दॅट इज फिमेल गॅमेट ऑफ दॅट फ्लॉवर. इच कार्पेल इज मेड अप ऑफ स्टिग्मा, स्टाईल अँड ओव्हरी. हा प्रत्येक कार्पेल जो असतो त्याचे पुन्हा 3 पार्ट आपल्याला दिसून दिसतात. सगळ्यात टॉपला स्टिग्मा असतो, तिथं पिक्चरमध्ये तुम्हाला दिसतंय बघा.
मध्ये जे स्टॉक दिसतोय मोठाच्या मोठा असं, दॅट इज कॉल्ड स्टाईल. आणि त्या स्टाईलच्या सगळ्यात बेसला असं फुगलेला जो सोलन पार्ट दिसतोय दॅट इज नथिंग बट द ओव्हरी. आता ह्याचं डिटेलमध्ये तुम्ही जर बघितलं तर इथं साईडला पिक्चरमध्ये दिसतंय बघा, तिथे एक सिंगल पिस्टिल किंवा एक सिंगल कार्पेल तुम्हाला दाखवलेले. त्याच्यामध्ये टॉपला स्टिग्मा आहे, सेंटरचे जे लांब ट्यूब सारखं स्ट्रक्चर आहे दॅट इज स्टाईल, आणि सगळ्यात खाली तुम्हाला ओव्हरी दिसते. स्टाईल इज अ लॉंग नॅरो ट्यूब अरायझिंग फ्रॉम ओव्हरी. ती खालची जी ओव्हरी आहे त्याच्यापासून वरपर्यंत आलेली जी ट्यूब असते दॅट इज नथिंग बट स्टाईल. सरफेस ऑफ द स्टाईल मे बी व्हेरी स्मूथ अँड हेअरी इन ऑर्डर टू ट्रॅप पोलन ग्रेन्स. आता ह्या स्टाईलचा जो सरफेस असतो, वरचा जो त्याचा भाग असतो तो एकदम स्मूथ असतो आणि त्याच्यावरती एकदम टायनी हेअर्स असतात. कशासाठी? तर जे दुसऱ्या फ्लॉवरकडनं जे पोलन ग्रेन्स किंवा त्याच्यावरती जे पोलन ग्रेन्स पडतात ते पोलन ग्रेन्स तिथं स्टिक होऊन राहावेत किंवा ट्रॅप व्हावेत म्हणून ही नॅचरली त्यांची तिथं सोय केलेली असते. इट बिअर्स स्टिग्मा ऍट द टॉप विच रिसिव्स पोलन ग्रेन्स. आता टॉपला जर तुम्ही ह्या स्टॉकचं जर बघितलं, त्या स्टाईलचं जर बघितलं तर असा एक फुगीर पार्ट तुम्हाला दिसतोय. त्याला काय म्हटलं जातं? इट इज कॉल्ड स्टिग्मा. आणि हा स्टिग्मा काय करत असतो? जे पोलन ग्रेन्स त्याच्यावर फॉल होत असतात त्यांना रिसीव्ह करायचं काम करत असतो. स्टिग्मा इज लाईक अ नॉब स्टिकी टू रिसीव्ह द पोलन ग्रेन्स. हा असा नॉब सारखा असतो. म्हणजे काय, जेणेकरून त्याच्यावर जेव्हा पोलन ग्रेन्स पडतात त्यावेळी ते त्याच्यावरती स्टिक व्हावेत. आणि तो थोडासा चिकट स्टिकी असतो. कारण का? हे पोलन ग्रेन्स जे येतात विंडमुळे किंवा दुसऱ्या कुठल्याही एजंटने आणलेले पोलन ग्रेन्स त्याच्यावरनं पुन्हा उडून दुसरीकडे जाऊ नयेत, ते तिथंच ऍडहर व्हावेत किंवा चिकटून राहावेत. त्यामुळं हा जो स्टिग्मा असतो हा तर एक पसरट असतो. त्याचा जर टॉप तुम्ही बघितला तर इट इज लाईक अ स्मूथ सरफेस आणि थोडासा हा स्टिकीत असतो. ऍट बॉटम ऑफ द स्टाईल देर इज अ स्वोलन स्ट्रक्चर कॉल्ड ओव्हरी. आणि ह्या स्टाईलच्या बॉटमला जसं शेजारच्या पिक्चरमध्ये तुम्हाला दिसतंय तशी ती ओव्हरी तुम्हाला दिसत असते. ओव्हरी कंटेन्स ओव्ह्यूल्स विच इज फिमेल गॅमेट्स ऑफ प्लांट. आता तिथं शेजारी त्याच फिगरमध्ये शेजारी त्या ओव्हरीचा कट सेक्शन दाखवलेला आहे बघा. त्याच्यामध्ये असे येलो 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 तुम्हाला काही बारीक 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 बर्ड सारखे स्ट्रक्चर दिसतात. दे आर ओव्ह्यूल्स ऑर फिमेल गॅमेट्स ऑफ द प्लांट. इच ओव्ह्यूल हॅज अन एम्ब्रिओ सॅक इनसाइड. आता ही प्रत्येक ओव्ह्यूल जी असते त्याच्या आतमध्ये एम्ब्रिओ सॅक म्हणजे ज्याच्यामध्ये एम्ब्रिओ डेव्हलप होतो ती सॅक तुम्हाला दिसून येते. आफ्टर फर्टिलायझेशन ovary is converted to the fruit and ovules are converted to the seeds. ज्यावेळी फर्टिलायझेशन होतं म्हणजे पोलन ग्रेन मधनं मेल गॅमेट त्या फिमेल गॅमेटशी फ्यूज होतं त्यावेळी ही जी ओव्हरी आहे ती कन्व्हर्ट होते फ्रूटमध्ये आणि जे आतल्या ओव्ह्यूल्स आहेत त्या कन्व्हर्ट होतात सीडमध्ये. म्हणजे आपल्याला फ्रूट जे दिसतं हे फ्रूट काय आहे जे आपण खातो दॅट इज नथिंग बट द ओव्हरी ऑफ दॅट फ्लॉवर. आणि आतमध्ये ज्या सीड्स आपल्याला दिसतात दे आर ओव्ह्यूल्स. पिस्टिल्स ऑफ फ्लॉवर कलेक्टिव्हली कॉल्ड गायनोशियम. आणि हे जे पिस्टिल असतं किंवा हे जे मधलं जे स्ट्रक्चर आहे फिमेल स्ट्रक्चर त्याला कलेक्टिव्हली काय म्हटलं जातं? गायनोशियम असं म्हटलं जातं. आता हे झाली 4 व्हर्ल्स ऑफ द फ्लॉवर. हे फ्लॉवरचे 4 वेगवेगळे पार्ट झाले. कुठले कुठले बघितले? पहिले आपण सेपल्स बघितलं, कॅलिक्स, त्याच्यानंतर पेटल्स बघितलं, कोरोला, त्याच्यानंतर बघितलं आपण स्टॅमेस म्हणजे अँड्रोशियम आणि सगळ्यात शेवटी आपण बघितलं पिस्टिल किंवा गायनोशियम. आता हे सगळं मिळून हे फ्लॉवर तयार झालेलं असतं. म्हणजे फ्लॉवरमध्ये मेल आणि फिमेल पार्ट दोन्ही असतं पण काही फ्लॉवरमध्ये हे मिसिंग असतं. आता ह्याच्यानंतर आपण पुढचा जो पार्ट बघणार आहोत दॅट इज टाइप्स ऑफ फ्लॉवर्स. फ्लॉवर्सचे कुठले कुठले टाइप्स असतात? बेसिक जर बघितलं तर फ्लॉवर 2 प्रकारचे दिसतात. एक युनिसेक्शुअल फ्लॉवर आणि दुसरं बायसेक्शुअल फ्लॉवर. आता हे कशावरनं ठरतं ते आपण बघूया. युनिसेक्शुअल फ्लॉवर म्हणजे काय? दॅट इज हॅव्हिंग आयदर मेल ऑर फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट. काही फ्लॉवर्स मध्ये तुम्हाला एकच पार्ट कुठला तरी दिसतो. आयदर फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट दिसेल म्हणजे आपण मगाशी जे बघितलं ते स्टाईल स्टिग्मा ते दिसेल किंवा फक्त मेल पार्ट म्हणजे स्टॅमेन्स फक्त दिसतील. अशा फ्लॉवरला म्हटलं जातं युनिसेक्शुअल फ्लॉवर. म्हणजे त्याच्यामध्ये एकच एक तुम्हाला सेक्शुअल कॅरेक्टरिस्टिक दिसेल. आयदर दॅट फ्लॉवर इज मेल ऑर दॅट फ्लॉवर इज फिमेल. एक्झाम्पल्स कुठली कुठली आहेत? पंपकिन, पपाया, वॉटरमेलन, बिटर गॉर्ड, कॉर्न ही सगळी काय आहेत? ही युनिसेक्शुअल फ्लॉवर्स आहेत. बघा तिथं खाली एक पिक्चर तुम्हाला फ्लॉवरचं दिसतंय. एका फ्लॉवरमध्ये तुम्हाला सेंटरला तो स्टॉक दिसतोय त्याच्यावरती येलो कलरचं असं बॉल सारखं स्ट्रक्चर दिसतंय. दॅट इज नथिंग बट द स्टॅमिन ऑफ दॅट फ्लॉवर. आणि दुसरं जे फ्लॉवर आहे त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त त्या फ्लॉवरचं गायनोशियम दिसतंय. म्हणजे एक आहे ते मेल फ्लॉवर आहे, दुसरं आहे ते फिमेल फ्लॉवर आहे. अशा फ्लॉवर्सना म्हटलं जातं युनिसेक्शुअल फ्लॉवर्स. त्याच्यातला दुसरा पार्ट कुठला आहे तर दॅट इज बायसेक्शुअल फ्लॉवर
किंवा त्याला परफेक्ट फ्लॉवर असं सुद्धा म्हणतात. दिस फ्लॉवर्स आर हॅव्हिंग बोथ मेल अँड फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट्स. आता अशा फ्लॉवरमध्ये एकाच फ्लॉवरमध्ये तुम्हाला मेल आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट म्हणजे अँड्रोशियम आणि गायनोशियम हे दोन्हीही तुम्हाला एकाच फ्लॉवर्समध्ये बघायला मिळतात. जसं तिथं पिक्चरमध्ये दाखवलंय बघा, ते हिबिस्कस फ्लॉवर आहे आणि सेंटरचा जो स्टॉक बाहेर आलेला आहे त्याच्या टॉपला जे दिसतंय दॅट इज नथिंग बट स्टिग्मा, त्याच्या खाली जे दिसत आहेत दे आर ऑल अँथर्स. म्हणजे एकाच फ्लॉवरमध्ये तुम्हाला अँड्रोशियम आणि गायनोशियम हे दोन्ही प्रेझेंट मिळतं, म्हणून ह्या फ्लॉवरला म्हणलं जातं परफेक्ट फ्लॉवर. मोस्टली आपल्या आजूबाजूला जे फ्लॉवर्स आपल्याला दिसतात दे आर ऑल बायसेक्शुअल फ्लॉवर्स. लिलीज, गुलमोहर्स, रोजेस, हिबिस्कस, स्वीट पीज ही सगळी फ्लॉवर्स काय आहेत, ही बायसेक्शुअल फ्लॉवर्स आहेत. आता हे झालं सेक्शुअल कॅरेक्टरिस्टिक्स वरती फ्लॉवरचे टाईप झाले. आता पुढचा जो टाईप आहे फ्लॉवरचा, त्याच्यामध्ये जे मगाशी आपण 4 पार्ट बघितलेले होते त्याच्यातले पार्ट सगळे प्रेझेंट आहेत का नाही ह्याच्यावरती आणखीन 2 पार्ट त्याचे पडतात. त्याच्यातलं पहिलं आहे कम्प्लीट फ्लॉवर. कम्प्लीट फ्लॉवर बिअर्स ऑल 4 पार्ट्स ऑर वर्ड, सेपल्स, पेटल्स, स्टॅमेन्स अँड पिस्टिल. म्हणजे कम्प्लीट फ्लॉवरमध्ये तुम्हाला जर 4ही पार्टच्या फ्लॉवरमध्ये दिसतात, बाहेरच्या बाजूला सेपल्स आहेत, त्याच्या आतल्या बाजूला पेटल्स आहेत, त्याच्या आतल्या बाजूला तुम्हाला स्टॅमेन्स म्हणजे अँड्रोशियम दिसतं आणि सेंटरला पिस्टिल म्हणजे गायनोशियम दिसतं, त्याला आपण म्हणतो कम्प्लीट फ्लॉवर. शेजारच्या डायग्राम मध्ये तुम्हाला पहिलं जे दिसते दॅट इज अ कम्प्लीट फ्लॉवर. त्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर सगळे व्हर्ल किंवा सगळे पार्ट्स तुम्हाला फ्लॉवरचे दिसून येत आहेत. आणि इनकम्प्लीट फ्लॉवर म्हणजे काय, वन ऑफ द पार्ट्स ऑर व्हर्ल्स इज मिसिंग. आता ह्या 4 व्हर्ल पैकी जर एखादा पार्ट त्या फ्लॉवरमध्ये नसेल देन इट इज कॉल्ड इनकम्प्लीट फ्लॉवर. त्याच्या शेजारी पलीकडच्या बाजूला तुम्हाला इनकम्प्लीट फ्लॉवर दिसतंय बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त गायनोशियम दिसते, तिथं अँड्रोशियम मिसिंग आहे. म्हणजे मगाशी आपण जी युनिसेक्शुअल फ्लॉवर्स बघितली ती फ्लॉवर्स काय आहेत, ती इनकम्प्लीट फ्लॉवर्स आहेत. आणि बायसेक्शुअल फ्लॉवर्स जी आपण बघितली ती कम्प्लीट फ्लॉवर्स आहेत. पण काही बायसेक्शुअल फ्लॉवर्स मध्ये सुद्धा सेपल्स किंवा पेटल्स जर मिसिंग असतील तर त्याला आपण इनकम्प्लीट फ्लॉवर म्हणतो. जसं की आपण ग्रास किंवा मेज ह्याच्यामध्ये काय असतं की सेपल्स किंवा पेटल्स ही मिसिंग असतात. हे 2 प्रकार आपण मेनली फ्लॉवर्सचे बघितले. पहिलं बघितलं युनिसेक्शुअल आणि बायसेक्शुअल आणि दुसरं बघितलं कम्प्लीट आणि इनकम्प्लीट. आता काही प्लांट्सच्या मध्ये फ्लॉवर हा रिप्रोडक्टिव्ह पार्ट नसतो, पण तरी सुद्धा त्या प्लांटचं सेक्शुअली रिप्रोडक्शन होत असतं. रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर्स अदर दॅन फ्लॉवर. Pine trees called conifers because they produce reproductive structure called cones instead of flowers. पाईन ट्रीज जे असतात, जे जास्त करून तुम्हाला कोल्ड रिजन मध्ये दिसतात, जिथं स्नोफॉल होत असतो किंवा अशा ठिकाणी हे पाईन ट्रीज तुम्हाला बघायला मिळतात. काही ठिकाणी आपल्या इथं ऑर्नामेंटल ट्री म्हणून पण ते लावलेलं असतं, तर त्याची तुम्हाला फ्लॉवर्स दिसत नाहीत. त्यांच्यामध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन होत असतं पण फ्लॉवर्समुळे होत नाही, तर त्यांच्यामध्ये मेल आणि फिमेल कोन्स हे ते फ्लॉवर तयार करतं आणि त्याच्यामध्ये मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट तयार होतं आणि मग त्यांचं सेक्शुअल रिप्रोडक्शन होत असतं. देर आर 2 टाइप्स ऑफ कोन्स. मेल कोन प्रोड्युसेस पोलन अँड फिमेल कोन प्रोड्युसेस ओव्ह्यूल्स विच आर नॉट एन्क्लोज्ड इन अॅन ओव्हरी. आता हे जे 2 टाईपचे कोन ह्या झाडांवरती तयार होतात, एक असतो मेल कोन, दुसरा असतो तो फिमेल कोन. मेल कोन मध्ये पोलन ग्रेन्स तयार होतात म्हणजेच मेल गॅमेट तयार होतं आणि फिमेल कोन मध्ये ओव्ह्यूल्स म्हणजेच फिमेल गॅमेट तयार होतं की जे ओव्हरीमध्ये एन्क्लोज झालेलं नसतं, तर ते ओपन असतं. फिमेल कोन्स आर लार्जर दॅन मेल कोन्स. हे फिमेल कोन्स असतात हे मेल कोनपेक्षा आकाराने खूप मोठे असतात. तिथं शेजारी जे पिक्चर दाखवलंय बघा, तिथं वरच्या बाजूला तुम्हाला मोठे कोन्स दिसत आहेत, दे आर फिमेल कोन्स. आणि त्याच्या खालच्या बाजूला आपलं मक्याचं कणीस असतं तसे छोटे छोटे कोन्स दिसत आहेत, दे आर मेल कोन्स. म्हणजे कोनिफर्स मध्ये आपल्याला फ्लॉवर हा रिप्रोडक्टिव्ह पार्ट दिसत नाही, तर त्याच्या ऐवजी मेल आणि फिमेल कोन्स तयार होतात, ज्याच्यामध्ये ही सेक्स गॅमिट्स तयार होतात आणि त्याच्या फर्टिलायझेशन पासून आपल्याला सेक्शुअल रिप्रोडक्शन झालेलं दिसून येतं. आतापर्यंत आपण हे बघितलं, हे फ्लॉवर बघितलं, त्याचे मेन पार्ट्स कुठले आहेत बघितले, त्यातले रिप्रोडक्टिव्ह पार्ट बघितले आपण, अँड्रोशियम आणि गायनोशियम. आता त्याच्यात आपण एक बघितलं की अँड्रोशियम मध्ये पोलन ग्रेन्स तयार होतात. हे पोलन ग्रेन्स जोपर्यंत म्हणजे ते मेल गॅमेट जोपर्यंत फिमेल गॅमेट बरोबर युनाइट होत नाही किंवा फ्यूज होत नाही तोपर्यंत झायगोट तयार होत नाही, फर्टिलायझेशन होत नाही, तोपर्यंत नवीन रिप्रोडक्शन प्रोसेस कंप्लीट होत नाही. ह्याच्यासाठी गरजेचं काय असतं तर ते पोलन ग्रेन्स जे आहेत ते त्या फिमेल गॅमेट पर्यंत पोहोचणं हे जास्त गरजेचं असतं आणि ह्या प्रोसेसला म्हटलं जातं पॉलिनेशन. पॉलिनेशन
मेल गॅमिट्स फ्रॉम पोलन ग्रेन्स फ्यूज विथ ओव्ह्यूल्स इन द ओव्हरी अँड फॉर्म झायगोट. तिथं शेजारच्या डायग्राम मध्ये दाखवलंय बघा. मेल गॅमिट जे आहे ते त्या पोलन ग्रेन मधलं मेल गॅमिट ओव्ह्यूल्स मधल्या ओव्हरी मधल्या ओव्ह्यूल्स बरोबर फ्यूज होतात आणि झायगोट तयार होतं. झायगोट देन गिव्हज राईज टू अ न्यू प्लांट. आणि हे जे झायगोट आहे ह्याच्यापासून नवीन प्लांट प्रोड्यूस व्हायला मदत होते. द प्रोसेस ऑफ ट्रान्सफर ऑफ पोलन फ्रॉम द अँथर्स ऑफ अ फ्लॉवर टू द स्टिग्मा ऑफ द सेम फ्लॉवर और अनदर फ्लॉवर ऑफ अ सेम काइंड इज कॉल्ड पॉलिनेशन. आता पॉलिनेशन म्हणजे नक्की काय, तर एक अँथर पासनं त्या फ्लॉवरच्या स्टिग्मा पर्यंत पोलन ग्रेन्सचं जी ट्रान्सफर होते. आता हे अँथर आणि स्टिग्मा त्या एकाच सेम फ्लॉवर मध्ये असतील किंवा तशाच प्रकारच्या दुसऱ्या फ्लॉवर मध्ये असतील. तर हे जे पोलनचं जे ट्रान्सफर आहे अँथर पासून स्टिग्मा पर्यंत त्याला काय म्हणलं जातं, पॉलिनेशन असं म्हणलं जातं. शेजारच्या डायग्राम मध्ये तुम्हाला दिसत आहेत बघा, ते पोलन ग्रेन्स दिसत आहेत. तो इन्सेक्ट जो आहे त्याच्या बॉडीला ते पोलन ग्रेन्स चिकटले आणि ते दुसऱ्या फ्लॉवरच्या स्टिग्मावरती तो ट्रान्सफर करतोय. आणि ही जी प्रोसेस आहे ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन्स फ्रॉम अँथर टू स्टिग्मा इज कॉल्ड पॉलिनेशन. फ्लॉवर्स मे बी सेम फ्लॉवर मधले अँथर आणि स्टिग्मा असतील किंवा त्याच प्रकारच्या दुसऱ्या फ्लॉवर मधला स्टिग्मा असू शकतो. म्हणजे समजा रोजचं फ्लॉवर आहे तर त्याचे पोलन ग्रेन्स हे रोजच्याच दुसऱ्या फ्लॉवरच्या स्टिग्मावर पडले पाहिजे. लक्षात आलं ना. दिस इज कॉल्ड पॉलिनेशन. आता ह्या पॉलिनेशन मध्ये सुद्धा दोन प्रकार आपल्याला बघायला मिळतात. पहिलं आहे दॅट इज कॉल्ड सेल्फ पॉलिनेशन. पोलन ग्रेन्स फ्रॉम अ फ्लॉवर रिच स्टिग्मा ऑफ द सेम फ्लॉवर और अनदर फ्लॉवर ऑन द सेम प्लांट. बघा, पोलन ग्रेन्स अँथर पासून स्टिग्मावरती पडतात. एकतर त्याच फ्लॉवर मध्ये ती तिथल्या तिथे ट्रान्सफर होते जसं शेजारच्या फिगरमध्ये दाखवलंय, किंवा त्याच प्लांट वरती असणाऱ्या दुसऱ्या फ्लॉवरच्या स्टिग्मावरती ट्रान्सफर होतात. म्हणजे प्लांट बदलत नाही, प्लांट तेच राहतं, फक्त फ्लॉवर चेंज होऊ शकतं किंवा त्याच फ्लॉवरच्या स्टिग्मावरती ते फॉल होतात. ह्याला म्हटलं जातं सेल्फ पॉलिनेशन. आणि ह्याच्यातलाच दुसरा प्रकार आहे दॅट इज कॉल्ड क्रॉस पॉलिनेशन. पोलन फ्रॉम वन फ्लॉवर रीच द स्टिग्मा ऑफ अ फ्लॉवर ऑफ अनदर प्लांट ऑफ सेम काइंड. लक्षात आलं. म्हणजे एका प्लांटवरच्या फ्लॉवरवरच्या अँथर्स मधले पोलन ग्रेन्स हे दुसऱ्या त्याच प्रकारच्या प्लांटच्या फ्लॉवरच्या स्टिग्मावर ज्यावेळी पडतात त्यावेळी त्याला म्हटलं जातं क्रॉस पॉलिनेशन. म्हणजे दोन प्रकारचं पॉलिनेशन आहे. पहिलं आहे दॅट इज कॉल्ड सेल्फ पॉलिनेशन. त्याच प्लांटच्या फ्लॉवरवरती किंवा त्याच फ्लॉवरच्या स्टिग्मावरती ते अँथर्स पडतात. आणि दुसरं आहे दॅट इज कॉल्ड क्रॉस पॉलिनेशन. म्हणजे दुसऱ्या प्लांटच्या त्याच प्रकारच्या दुसऱ्या प्लांटच्या फ्लॉवरच्या स्टिग्मावरती हे पोलन ग्रेन्स जाऊन पडतात. दॅट इज कॉल्ड क्रॉस पॉलिनेशन. आता हे जे पॉलिनेशन आहे, आता तुम्हाला एक गोष्ट तर माहिती आहे की प्लांट्स मूव्ह होत नाही. मग हे पोलन ग्रेन्स अँथरवरनं स्टिग्मावर जातात कसे, तर त्याच्यासाठी त्यांना दुसऱ्या कुठल्या तरी एजंटची मदत घ्यावी लागते. एजंट्स ऑफ पॉलिनेशन. प्लांट्स डू नॉट शो लोकोमोशन. हे तर तुम्हाला माहिती आहे, प्लांट्समध्ये आपल्याला लोकोमोशन दिसत नाही. प्लांट्स ट्रान्सफर पोलन ग्रेन्स फ्रॉम अँथर्स टू द पिस्टिल विथ द हेल्प ऑफ पॉलिनेटिंग एजंट्स. त्यामुळे ही जी पोलन ग्रेन्सची जी ट्रान्सफर आहे ह्याच्यासाठी त्या प्लांट्सना दुसऱ्या कुठल्या तरी गोष्टीची मदत घ्यावी लागते. मग त्याला ते जे मदत करणारे जे फॅक्टर्स आहेत त्यांना म्हटलं जातं पॉलिनेटिंग एजंट्स. कोण कोण आहेत? बर्ड्स, इन्सेक्ट्स, बॅट्स, विंड आणि वॉटर. हे मेजर 4-5 प्रकारचे पॉलिनेटिंग एजंट्स आपल्याला नेचरमध्ये दिसून येतात. तिथं शेजारच्या पिक्चरमध्ये दाखवलंय बघा. पहिल्या पिक्चरमध्ये विंड आहे की विंड मार्फत ते पोलन ग्रेन्स इकडे तिकडे ट्रान्सफर होतात. जे अक्वॅटिक प्लांट्स आहेत त्यांच्या बाबतीत वॉटर थ्रू ती ट्रान्सफर केली जाते. काही ठिकाणी बर्ड्स ट्रान्सफर करतात, काही ठिकाणी इन्सेक्ट्स किंवा बॅट्स सुद्धा हे ट्रान्सफरला मदत करत असतात. आता हे पॉलिनेटिंग एजंट जे आहेत हे आपण एक एक थोडेसे डिटेल्समध्ये बघूया. आता हे एजंट्स ऑफ पॉलिनेशन मध्ये आणखीन एक तुम्हाला बघायला मिळतं. फ्लॉवर्स हॅव स्पेशल फीचर्स टू अट्रॅक्ट पॉलिनेटिंग एजंट्स. आता हे जे पॉलिनेटिंग एजंट्स आहेत ह्यांना स्वतःकडे त्यांना अट्रॅक्ट करून घ्यावं लागतं फ्लॉवर्सला. मगाशी आपण हे पेटल्सच्या बाबतीत बघितलं होतं की पेटल्स सेंटेड असतात, ब्राईटली कलर्ड असतात. तर कशासाठी? हे पॉलिनेटिंग एजंट त्यांच्याकडे अट्रॅक्ट करायला. बघा, एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या, जर हे पॉलिनेटिंग एजंट्स नसतील तर पोलन ग्रेनची ट्रान्सफर होणार नाही. पोलन ग्रेन जर स्टिग्मावरती ट्रान्सफर नाही झाले तर पुढची फर्टिलायझेशनची प्रोसेस होणार नाही आणि रिप्रोडक्शन प्लांटचं होणार नाही. त्यामुळे ही जी मधली स्टेज आहे पॉलिनेशनची ही अत्यंत इम्पॉर्टंट आहे आणि तिथं सगळ्यात क्रुशियल रोल कोणाचा आहे तर हे एजंट्स आहेत.
मग हे फ्लॉवर्स जे असतात त्यांना काही स्पेशल फीचर्स नेचरने दिलेले आहेत की जेणेकरून हे पॉलिनेटिंग एजंट्स त्यांच्याकडे अट्रॅक्ट होतील. डिफरंट प्लांट्स हॅव डिफरंट पॉलिनेटिंग एजंट्स. प्रत्येक प्लांटच्या बाबतीत हे पॉलिनेटिंग एजंट्स जे आहेत हे वेगवेगळे असतात. मगाशी जे आपण बघितले विंड, काही बाबतीत विंड ट्रान्सफर करतात पोलन ग्रेन्स, काहीच्या बाबतीत बर्ड्स असतात, काही इन्सेक्ट्स असतात, वॉटर असतात. त्यामुळे प्रत्येक प्लांटसाठी त्याचं हॅबिटाट कुठलं आहे, ते प्लांट कुठं येतं त्याच्यावरती त्याचं पॉलिनेटिंग एजंट सुद्धा डिपेंड असतात. दे शो डिफरंट अडॅप्टेशन्स बेस्ड ऑन एजंट ऑफ पॉलिनेशन ॲज अ मीन्स टू ट्रान्सपोर्ट पोलन ग्रेन्स. आता वेगवेगळ्या फ्लॉवर्समध्ये तुम्हाला वेगवेगळी अडॅप्टेशन्स बघायला मिळतात. त्यांचा पॉलिनेटिंग एजंट कोण आहे, डिपेंडिंग ऑन दॅट त्या फ्लॉवरमध्ये काही मॉडिफिकेशन्स झालेले असतात. आता तुम्ही जर बघितलं तर जे इन्सेक्ट पॉलिनेटिंग एजंट जी प्लांट्स आहेत त्यांची जर फ्लॉवर्स तुम्ही बघितली तर ती अशी पसरट दिसतात, कारण त्या इन्सेक्टला त्याच्यावर बसता आलं पाहिजे जेणेकरून ते पोलन ग्रेन्स त्याच्या बॉडीला टच होतील किंवा चिकटतील. जे बर्ड आहेत तर त्यांना त्या नेक्टरसाठी ते बर्ड तिथं आले पाहिजेत, म्हणजे त्या फ्लॉवरमध्ये नेक्टर प्रोड्यूस झालं पाहिजे किंवा त्या फ्लॉवरचा जो शेप आहे तो कोण शेप असला पाहिजे जेणेकरून त्या पिक्चरमध्ये जसं दाखवलं तो हमिंग बर्ड आतमध्ये त्याने आपली बीक आतमध्ये घातलेली आहे ते नेक्टर काढण्यासाठी, त्यावेळी त्या बीकला ते पोलन ग्रेन्स चिकटले पाहिजे. तर अशी बरीचशी अडॅप्टेशन्स तुम्हाला ह्या केसमध्ये पॉलिनेशनसाठी गरजेचे असणारे अडॅप्टेशन्स तुम्हाला बघायला मिळतात. ह्याच्यातला पहिला पार्ट बघूया, दॅट इज अॅनिमल पॉलिनेशन. अॅनिमल्स कुठले कुठले पॉलिनेटिंग करतात. बर्ड्स आर कॉमन अॅनिमल पॉलिनेटर्स फीड ऑन द नेक्टर ऑफ द फ्लॉवर्स, सीड्स ऑफ देअर फ्रुट्स. आता अॅनिमलमध्ये जास्त करून जे बर्ड्स आहेत, स्मॉल बर्ड्स जे आहेत ते हे पॉलिनेटिंग एजंट्सचं काम करत असतात. दे आर मेजर पॉलिनेटर्स आणि त्यांना अट्रॅक्ट करण्यासाठी काय करतात, त्या फ्लॉवरमध्ये सीड्स किंवा नेक्टर तयार झालेलं तुम्हाला दिसून येतं. Other animals like squirrels, birds come in contact with flowers and may carry the pollen grains on their body from one plant to another. आता इतरही काही छोटे अॅनिमल्स आहेत जसे की स्क्विरल्स आहेत, ते सुद्धा त्या झाडावरून इकडे तिकडे करत असताना फ्लॉवरच्या कॉन्टॅक्टमध्ये येतात, त्यांच्या बॉडीला सुद्धा हे पोलन ग्रेन्स चिकटतात आणि तेच परत ते काय होतात त्यांच्या बॉडीवरनं दुसऱ्या फ्लॉवरवरती ट्रान्सफर केले जाऊ शकतात. तिथं खाली एक पिक्चर दाखवलेलं आहे बघा, त्याच्यामध्ये काही बर्ड्स दिसत आहेत, तुम्हाला एक स्क्विरल दिसते. हे सगळे काय आहेत, हे अॅनिमल पॉलिनेटर्स आहेत. दे प्ले मेजर रोल इन पॉलिनेटिंग इन सम केसेस. हमिंग बर्ड्स हॅज लॉंग बीक टू ड्रिंक नेक्टर. हमिंग बर्ड त्या पिक्चरमध्ये दिसतोय, तो हमिंग बर्ड जो आहे एकदम छोटा बर्ड असतो तो, बरोबर आहे ना. त्याची बीक जी असते ती एकदम चोच जी असते ती अशी एकदम स्ट्रॉ सारखी लांब असते. कशासाठी, तर त्या फ्लॉवरच्या बेसला जे नेक्टर आहे तिथपर्यंत त्याची बीक आतपर्यंत पोहोचली पाहिजे जेणेकरून त्याला ते नेक्टर तिथनं घेता येईल. व्हिजिटिंग द फ्लॉवर्स ऍक्सिडेंटली रब्स अँथर्स, सम फॉल ऑन द स्टिग्मा. आता ज्यावेळी हे बर्ड त्या आतमध्ये बीक घालून ते नेक्टर बाहेर काढत असतात त्यावेळी काय होतं, त्या अँथरला ती बीक त्यांची टच होते जेणेकरून त्याच्यावरती पोलन ग्रेन्स जे आहेत त्यांच्या बीकला चिकटतात आणि ज्यावेळी ते दुसऱ्या फ्लॉवरमध्ये जातात तिथलं नेक्टर प्यायला लागतात त्यावेळी काय होतं, हेच पोलन ग्रेन्स त्या फ्लॉवरच्या स्टिग्मावरती पडतात आणि तिथं पोलन ग्रेन्सची ट्रान्सफर तुम्हाला झालेली दिसून येते. ह्याच्यातला पुढचं आहे, दे आर इन्सेक्ट पॉलिनेटर्स. इन्सेक्ट पॉलिनेशन कसं होतं बघूया. बीज, बटरफ्लाईज, फ्लाईज आर अट्रॅक्टेड टू ब्राईट कलर्स अँड नेक्टर ऍट द बेस ऑफ फ्लॉवर. तुम्ही हे बऱ्याच वेळा बघितलेलं असतं की झाडांवरती बऱ्याच प्रकारचे इन्सेक्ट्स तुम्हाला दिसतात. ह्या इन्सेक्ट्सचं मेन फूड काय आहे, तर त्या फ्लॉवरमध्ये असणारं नेक्टर आहे. मग हे बीज, बटरफ्लाईज, इतर फ्लाईज जे आहेत तिथं खाली पिक्चरमध्ये तुम्हाला वेगवेगळे इन्सेक्ट्स दिसत आहेत बघा. हे काय करतात, त्या ब्राईट कलरची जी पेटल्स आहेत त्या फ्लॉवरची किंवा तो सेंट आहे त्याच्याकडे अट्रॅक्ट होतात आणि त्या फ्लॉवर्समध्ये आत शिरायचा प्रयत्न करतात ते नेक्टर खाण्यासाठी. ज्यावेळी ते आत जातात किंवा त्या फ्लॉवर बसतात त्यावेळी त्यांच्या बॉडीला त्या फ्लॉवरचे पोलन ग्रेन्स अटॅच होतात किंवा स्टिक होतात आणि ज्यावेळी ते एका फ्लॉवरवरनं दुसऱ्या फ्लॉवरवरती फ्लाय करतात त्यावेळी तेच पोलन ग्रेन दुसऱ्या फ्लॉवरच्या स्टिग्मावरती फॉल होतात. मोस्ट इन्सेक्ट पॉलिनेटेड फ्लॉवर्स आर ब्राईटली कलर्ड, फ्रॅग्रंट अँड हॅव अ लॉट ऑफ नेक्टर. आता जे इन्सेक्ट पॉलिनेटेड प्लांट्स आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला फ्लॉवर दिसतील ती सगळी ब्राईट कलरची दिसतात, त्यांना फ्रॅग्रन्स असतो आणि त्याच्या बेसला तुम्हाला नेक्टर सापडतं. कारण हे 3 कॅरेक्टरिस्टिक्स फ्लॉवर्सचे आहेत की जे ह्या इन्सेक्ट्सना त्यांच्याकडे अट्रॅक्ट करत असतात. इन्सेक्ट्स कम टू फीड ऑन दीज प्लांट्स. हे इन्सेक्ट्स त्या प्लांटवरती फीडिंगसाठी येतात. स्टिकी पोलन स्टिक टू देअर बॉडी अँड कॅरीड अवे टू द स्टिग्मा. त्यावेळी काय होतात, हे स्टिकी पोलन ग्रेन्स त्यांच्या बॉडीला चिकटतात आणि दुसऱ्या स्टिग्मापर्यंत कॅरी केले जातात. हनी बीज टेक 80% ऑफ इन्सेक्ट पॉलिनेशन. हनी बीज जे आहेत जे हनी कलेक्ट करतात ह्या वर्ल्डमध्ये
80% पॉलिनेशनचं काम हे ह्या हनी बीज करत असतात. तिथं खाली एक फ्लॉवर, येलो कलरचं फ्लॉवर दिसतंय बघा, त्याच्यावरती हनी बी बसलेली दिसते. ती काय करते, तिने ती आपली जी सोंड आहे ती त्या नेक्टरपाशी नेलेली आहे. त्याच वेळी काय होतं, त्यांच्या बॉडीला ते पोलन ग्रेन्स चिकटतात. एक्झाम्पल्स भरपूर आहेत. ऍपल, मँगो, बीट, ओनियन किंवा जे काही ब्राईट कलरचे फ्लॉवर्स आपल्याला दिसतात त्याच्यामध्ये जास्त करून तुम्हाला हे इन्सेक्ट पॉलिनेशन झालेलं दिसून येतं. त्याच्या पुढचा एजंट आहे दॅट इज वॉटर पॉलिनेशन. इट टेक्स प्लेस इन aquatic प्लांट्स लाईक व्हॅलिस्नेरिया. आता वॉटर जे आहे हे सुद्धा काय करतं, पोलन ग्रेन्स इकडनं तिकडे ट्रान्सफर करायचं काम होतं. पण ते कुठल्या बाबतीत, जी aquatic प्लांट्स आहेत, दोज प्लांट्स विच ग्रो इन साइड द वॉटर, त्यांच्या बाबतीत हे वॉटर जे आहे हे पॉलिनेटिंग एजंट म्हणून काम करत असतं. इथं खाली एक एक्झाम्पल दाखवलं, व्हॅलिस्नेरिया जे प्लांट आहे ज्याला आपण लव्हाळ म्हणतो, त्याच्या बाबतीत काय आहे की हे वॉटर जे आहे ते वॉटरच हे पोलन ग्रेन्स इकडनं तिकडं ट्रान्सफर करायचं काम करत असतात. बघा तिथं पहिलं जे पिक्चर दिसतंय त्याच्यामध्ये एकावरती ब्ल्यू कलरचे फ्लॉवर्स आहेत आणि दुसऱ्यावरती तुम्हाला ते पोलन ग्रेन्स ते फ्लोट झालेले पाण्यावरती असे बारीक ब्लू स्पॉट मध्ये किंवा तो मॅग्निफाय करून दाखवलेला आहे बघा. ते पाण्यातनंच काय होतात, त्या दुसऱ्या फ्लॉवर पर्यंत, स्टिग्मा पर्यंत कॅरी केले जातात. पोलन ग्रेन्स आर कॅरीड अवे विथ वॉटर करंट्स. ह्या बाबतीत काय करतात, हे वॉटर करंटवरनच ते पोलन ग्रेन्स दुसऱ्या प्लांटच्या किंवा दुसऱ्या फ्लॉवरच्या स्टिग्मा पर्यंत कॅरी केले जातात. तिथं शेजारच्या दुसऱ्या छोट्या डायग्राम मध्ये तुम्हाला ती प्रोसेस क्लिअर कट दिसतीये बघा. हे झालं वॉटर पॉलिनेशन. त्याच्यानंतरचा पार्ट येतो दॅट इज कॉल्ड विंड पॉलिनेशन. काही प्लांटच्या बाबतीत विंड किंवा एअर करंट्स हे सुद्धा पोलन ग्रेन ट्रान्सफरचं काम करत असतात. पोलन ग्रेन्स ऑफ फ्लॉवर्स यूज विंड ॲज मीन्स फॉर पॉलिनेशन. बऱ्याचशा फ्लॉवरचे पोलन ग्रेन्स काही काय करत असतात, विंड हा आपला ट्रान्सफरसाठी यूज करत असतात. दे आर मोस्टली लाईट इन वेट, नॉन स्टिकी अँड मेक देअर ट्रान्सपोर्ट थ्रू विंड करंट्स इझिली. हे जर पोलन ग्रेन्स तुम्ही बघितले तर हे एकदम लाईट वेट असतात की इझिली ते त्या वॉटर करंटवरती फ्लो होऊ शकतील किंवा इकडनं तिकडं कॅरी होऊ शकतील. नॉन स्टिकी असतात, म्हणजे त्यांना जास्त स्टिकीनेस नसतो. कारण का, तर ते एअर करंट मधनं फ्लो होताना दुसऱ्या कुठल्या ऑब्जेक्टला जाऊन चिकटली तर तिथनं ते निघू शकत नाही. आणि दुसरी गोष्ट तुम्हाला अशी दिसून येईल की ह्या विंड पॉलिनेटेड जे हे असतात त्यांची जे पोलन ग्रेन्स असतात त्याच्यावरती थोडंसं फिगर लाईक स्ट्रक्चर तुम्हाला बघायला मिळेल. मोस्ट विंड पॉलिनेटेड फ्लॉवर्स बिअर स्मॉलर पेटल्स ऑर नो पेटल्स ॲट ऑल. आता हे विंड पॉलिनेटेड जे प्लांट्स असतात त्यांचे जे फ्लॉवर्स असतात त्याच्यामध्ये तुम्हाला त्याची जी पेटल्स असतात ती एकदम छोटी दिसतात आणि हा जो अँथरचा पोर्शन आहे तो हा एअरला जास्त एक्सपोज झालेला दिसतो. तिथं शेजारी एक फ्लॉवर दिसतंय बघा. ह्याला कारण काय, पेटल्स जर जास्त मोठी असतील तर आपल्या पोलन ग्रेन्सला तो विंड आपल्याबरोबर कॅरी करू शकणार नाही. ते विंडला ऑब्स्टॅकल येऊ शकतं. किंवा काही फ्लॉवरच्या बाबतीत ही पेटल्स नसतातच, तुम्हाला डायरेक्ट अँथर्सच असे ओपन एअरमध्ये झालेले दिसतील, जेणेकरून त्यातले पोलन ग्रेन्स इझिली त्या विंड बरोबर इकडनं तिकडं कॅरी झाले पाहिजे. ऍब्सेन्स ऑफ लार्ज पेटल, anthers and pistil remain exposed to wind, making wind pollination easier. लार्ज पेटलचा ऍब्सेन्स असल्यामुळे, तिथं लार्ज पेटल्स नसल्यामुळे काय होतं, अँथर किंवा पिस्टिल हे डायरेक्ट एअरला एक्सपोज झालेलं असतं, विंडला एक्सपोज झालेलं असतं, जेणेकरून विंड पॉलिनेशन ही जी प्रोसेस आहे ही इझिली कॅरी होऊ शकेल. आणि दे डू नॉट प्रोड्यूस नेक्टर. आणि ते नेक्टर प्रोड्यूस करत नाहीत कारण त्यांना गरजच नाहीये. त्यांना काही इन्सेक्ट अट्रॅक्ट करायचे नाहीत किंवा बर्ड अट्रॅक्ट करायचे नाहीत. विंडमधनंच त्यांचं पॉलिनेशन होत असतं, त्यामुळे तिथं नेक्टर तुम्हाला प्रोड्यूस झालेलं दिसत नाही. तिथं खाली एक फ्लॉवरचं पिक्चर दाखवलं, दॅट इज अ ग्रास फ्लॉवर किंवा मेजचं फ्लॉवर आहे. त्याच्यात जर तुम्ही बघितलं तर त्याचे पेटल्स किंवा सेपल्स जे आहेत ते एकदम छोटे आहेत आणि आतले जो पार्ट आहेत, स्टिग्मा किंवा पिस्टिल आणि अँथर, हे त्याच्या बाहेरच्या बाजूला ग्रो झालेले आहेत, जेणेकरून काय होतं, विंडमुळे त्याच्यावरचे पोलन्स अँथरवरनं इझिली स्टिग्मावरती ट्रान्सफर होतात. एक्झाम्पल कुठली कुठली आहेत, कॉर्न, ग्रास, व्हीट, कोनिफर्स, पाईन सारखे जे कोनिफर्स आहेत तिथं शेजार दुसऱ्या पिक्चरमध्ये तुम्हाला दिसते त्या कोन्स मधनं ते पोलन ग्रेन्स हवेमध्ये ब्लो ऑफ झालेले आहेत. तर हे सगळे जे प्लांट्स आहेत त्याच्यामध्ये आपल्याला विंड पॉलिनेशन हे बघायला मिळतं. सो इथं हा पार्ट 2 आपण कंप्लीट करतोय. आता ह्या पार्टमध्ये आपण काय काय बघितलं, पहिल्यांदा बघितलं टिपिकल फ्लॉवरचं स्ट्रक्चर काय आहे, सेपल, पेटल्स, स्टॅमेन, पिस्टिल, हे त्याचे पार्ट आपण बघितले. त्याच्यानंतर टाइप्स ऑफ फ्लॉवर्स बघितले, युनिसेक्शुअल, बायसेक्शुअल, कम्प्लीट, इनकम्प्लीट. त्याच्यानंतर आपण अदर रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर्स दॅन फ्लॉवर बघितली, म्हणजे कोन्स, कोनिफेरसच्या बाबतीतले. त्याच्यानंतर पॉलिनेशन म्हणजे काय आणि त्याचे टाइप्स बघितले. पॉलिनेशनमध्ये आपल्याला मेजरली 2 टाइप्स बघायला मिळतात, सेल्फ पॉलिनेशन आणि क्रॉस पॉलिनेशन. आणि सरते शेवटी आपण बघितलं एजंट्स ऑफ पॉलिनेशन
ॲनिमल्स, इन्सेक्ट्स, वॉटर आणि विंड. फ्रेंड्स, इथं हा आपण रिप्रोडक्शन इन प्लांट्सचा पार्ट 2 कंप्लीट केलेला आहे. हा व्हिडिओ तुम्ही बघताय हा ऍपवरती लोड केलेला आहे, त्याच्याबरोबरच वर्कशीट्स आणि क्विज पण लोड केलेला आहे. हा पार्ट व्यवस्थित डिटेलमध्ये स्टडी करा. काही ठिकाणी अँथरची डायग्राम असेल किंवा फ्लॉवरची डायग्राम असेल ही प्रॅक्टिस करा, कारण जर फ्लॉवरवरती क्वेश्चन आला आणि तिथं तुम्ही ही डायग्राम ड्रॉ केली तर तुम्हाला मार्कला वेटेज तिथं जास्त दिलं जातं. त्यामुळे ह्यातल्या इम्पॉर्टंट डायग्राम ज्या आहेत कुठल्या कुठल्या आहेत, एक तर फ्लॉवरची डायग्राम आहे, त्याच्यानंतर दुसरी डायग्राम जी आहे ती फ्लॉवरचे वेगवेगळे पार्ट्स अँड्रोशियम गायनोशियमची डायग्राम आहे. ह्या डायग्राम्स व्यवस्थित ड्रॉ करा. जिथं जिथं लॉंग क्वेश्चन्स असतील किंवा लॉंग आन्सर क्वेश्चन असतील तिथं मॅक्झिमम ह्या डायग्राम्स ड्रॉ करायचा प्रयत्न करा. सो हिअर एंड्स रिप्रोडक्शन इन प्लांट्स पार्ट 2. थँक्यू.